कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बोल ना प्लीज, काय आहे तुझ्या मनात? नाही काय नाही सर, म्हणजे मी जे जे करणार आहे ते बराबर आहे का नाही मला तेवढंच सांगा ना। नाही पारू, मला माहित नाही तुला काय करायचंय ते, आणि ते तू सांगतही नाही आहेस, पण मला आतून असं वाटतंय की तू ते नको करूस। पारू पारू, हे बघ, मी आईशी बोलतो, सगळं ठीक होईल। पारू, तुझ्या लग्नाची जबाबदारी आमच्यावर आहे, मी जातीने लक्ष घालेन। पारू, एक चांगला मुलगा बघेन तुझ्यासाठी, तुला पसंत असेल तरच हो म्हण, काही जबरदस्ती नाही। प्लीज लग्न कर। तू मारुती मामाचं सुख यातच आहे। तू चल, मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो। चल। नाही सर, तुम्ही पुढवा, मी येते थोड्या वेळात। नक्की? आज पारूला भेटणार होता, मला माहित नाही त्यांची भेट झाली आहे की नाही, पण तो इथे वेळेवर येणं गरजेचं आहे यार। हो प्रीतम सर, येतील आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू। मी काम करतो, मी ना फोनच करतो त्याला, रिस्कच नको आपल्याला। बोल। अरे दादा, अरे कुठे आहेस तू? इथे मीटिंग सुरू करायची, तुझ्यासाठी थांबलोय। तुझं प्रेझेंटेशन आहे यार, तू पाहिजे मला। आय नो, पण मी पारूला भेटायला गेलो होतो। अच्छा, मग झाली का भेट? काय बोलली ती? हो झाली, ऍक्च्युली नाही पण। म्हणजे एक मिनिट, ओके आहे ना सगळं? काय प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रीतम, मी पारूला मंदिरात गेलो होतो भेटायला, ती तिकडे होती, ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती रे। तिच्या चेहऱ्यावरचं दुःख सरळ सरळ कळतंय यार, आता खूप त्रास होत असेल तिला, आणि हे सगळं त्या हरीशमुळे। प्रीतम, एक काम कर, मला हरीशचा ऍड्रेस दे मिळून कुठेतरी, त्याला जाब विचारल्याशिवाय मला चैन नाही पडणार। कसा त्रास देऊ शकतो तो आपल्या पारूला? दादा बघ, पहिली गोष्ट तू शांत हो, हा? आणि तू मला खूप अस्वस्थ साऊंड होतोय, असं मी येऊ का तिकडे? प्रिया मॅम, जरा फोन रिसीव करता का? हॅलो हॅलो मॅम, क्लायंट्स आले। सर, बाहेर क्लायंट्स आलेत, त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवू का? हो हो चालेल। हॅलो, कॉन्फरन्स रूम मध्ये बसवा त्यांना, आलो। हा हो ठीक आहे। आपले क्लायंट झालेत आता, आणि तुला माहिती आहे ना ही मीटिंग आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे। हा, एक काम कर ना, तू पहिला इथे ये, आपण ही मीटिंग हँडल करू आणि मग हरीश आणि पारूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना। हा, पण आधी तू इथे ये यार, माझ्या एकट्याने नाही हँडल होणार। नाही 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 नाही, आजची मीटिंग तू हँडल कर, तू दे प्रेझेंटेशन। काय? हे नाही नाही नाही, असं कुठे होतं का? अरे मी एकटा कसा? हे बघ दादा, मी तुला कंपनी देऊ शकतो, पण अख्खं प्रेझेंटेशन मी नाही हँडल करू शकत यार। अरे पण कधीपर्यंत शिकतच राहणार आहेस? कधीतरी तुला तुझं करावंच लागणार आहे ना। माझ्यावर किती वेळ डिपेंड राहणार आहेस? प्रीतम, एक लक्षात ठेव, हे किर्लोस्कर कंपनी जितकी माझी आहे ना, तितकीच तुझी पण आहे। इथल्या प्रत्येक डिसिजन्स मध्ये तुला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावंच लागेल। आजचं प्रेझेंटेशन तू देतोयस, आणि तेही कॉन्फिडेंटली, ओके? आता तुझ्याशिवाय कसं? प्रीतम प्लीज यार, सतत माझा आधार घेणं बंद कर, स्वतःची अक्कल आणि स्वतःच्या टॅलेंटचा वापर कर ना, जबाबदारी घे रे। आणि हे सततचं रडगाणं बंद करून प्लीज बी मच्युअर। प्रीतम, तू प्लीज आता बॅकआउट होणार नाहीयेस?
आणि प्रेझेंटेशन देणार आहे तेही कॉन्फिडेंटली. ओके? आणि ही माझी इच्छा नाहीये, माझी ऑर्डर आहे. ती प्रिया आहे का बाजूला? तिला फोन दे. हॅलो सर. हाय प्रिया. मला मीटिंगला यायला जमणार नाहीये, सो आजचं प्रेझेंटेशन प्रीतम देईल. तू फक्त त्याला कंपनी देशील का? बघ, काही झालं तरी आजचं प्रेझेंटेशन उत्तम झालं पाहिजे. तू त्याला गाईड करू नकोस किंवा मदत करू नकोस, पण फक्त साथ दे आणि हे करायला भाग पाड. ओके? इट्स अन ऑर्डर. हो सर, आलं माझ्या लक्षात. थँक्यू. एक मिनिट. मला हे सगळं सांगणारी तू कोण आहेस? प्रीतम बसला ना इथे. ही इज द बॉस. तो मला सांगेल काय करायचं आणि काय नाही ते. आणि तू ना इथली फक्त एक एम्प्लॉई आहेस, विसरू नकोस. आणि मी तुला या जॉब वरून कधीही काढून टाकू शकते. इनफॅक्ट आत्ता या मोमेंटला मी तुला या जॉब वरून काढून टाकते. प्रीतम, हे असले एम्प्लॉईज नको आहेत आपल्या ऑफिस मध्ये, जे त्यांच्या बॉसला उलट उत्तर देतात. चल, गेट आउट. सॉरी दिशा मॅडम, पण मला कामावरून काढण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. मला इथे आदित्य सरांनी हायर केलं. आदित्य सर माझे बॉस आहेत आणि या कंपनीचे मालक पण तेच आहेत. मला मिळालेल्या ऑर्डरवर त्यांची सही. सो मी इथे काम करायचं की नाही हे सुद्धा आदित्य सरच ठरवतील. आणि माझं काम फक्त माझ्या बॉसचे ऑर्डर्स फॉलो करणे. तुमचे ऑर्डर्स फॉलो करणं इज नन ऑफ माय कन्सर्न्स. ओके. आदित्य तुझा बॉस आहे, त्यामुळे तू फक्त त्याचंच ऐकणार, हो ना? ठीक आहे. मग मी आदित्यच्याही वरच्या बॉस कडून तुझं टर्मिनेशन लेटर मागवून घेते. मग तुला कळेल हु इज द ऍक्च्युअल बॉस हिअर. आपल्याला मीटिंगला उशीर होतोय ना, तुम्ही काढले का पॉइंटर्स? आपण ना याच्यावर वर्कआउट करूया, कारण अजून 4-5 मी इथे लिहून ठेवलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.